हलवा बनवायची वेगळी पद्धत आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि हा हलवा कशाचा बनवलाय माहिती आहे? कलिंगडाच्या पांढऱ्या सालीपासून बनवलेला आहे. वेगळी रेसिपी आहे, वेगळी पद्धत आहे. पूर्ण व्हिडिओ त्यासाठी बघून घ्या. कृती सुरू करायच्या अगोदर नमस्कार. स्वरूपचंद कलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चॅनेलवरचे बाकीचे व्हिडिओज पण बघून घ्या. पदार्थ आजचा बनवलाय तो या कलिंगडाच्या पांढऱ्या भागापासून बनवलाय. पण त्यापूर्वी कलिंगड अख्खं कापून घेतलं या पद्धतीनं. त्यानंतर त्याच्या छोट्या छोट्या फोडी केल्या. आपण जर असंच सालीसकट बाकीच्यांना खायला दिलं तर मग आपण त्या सालींचा उपयोग करू शकत नाही. म्हणून अशा छोट्या छोट्या फोडी केल्या. फोडी करत असताना असा रस गळतो. हा रस आपण बिया वगैरे वेगळ्या काढायच्या आणि छोटे तुकडे पडलेले असतात त्याचा पण रस करून घ्यायचा, म्हणजे आपल्याला रस किंवा सरबत प्यायला मिळतं. आणि नंतर सालीचा हा पांढरा भाग लाल भागासोबत जो असतो, मऊ असतो भाग, तो काढून सेपरेट करायचा. त्याचे कोशिंबीर बनवायची किंवा वेगळ्या पण रेसिपीज बनवता येतात. तसा व्हिडिओ पण आहे बनवलेला, तोही बघून घ्या. आणि नंतर मग या पद्धतीनं ही पांढरा भाग जो असतो कडक असतो थोडासा, मग ते अशा जाड किसणीवर किसून घ्यायचं. हा कडक भाग असल्यामुळे किसायलाही बरा पडतो. साल अगोदर काढण्याऐवजी साल हातात धरून या पद्धतीनं किसून घ्यायचा, म्हणजे आपल्याला किसायला सोपं पडतं, आपल्या हाताला लागत नाही. साल तशीही काढायला खूप कडक असते, त्यामुळे सोलण्या किंवा वेळीवर जर साल काढायची असेल तर आणखीनच जास्त काम पडतं. त्याच्याऐवजी या पद्धतीनं साल किसणीवर किसून घ्यायची, म्हणजे छान किस आपल्याला मिळतो. आणि जाड किसणी घेतल्यामुळे जाडसर थोडासा मिळतो आणि याच्यामध्ये पाणी सुद्धा कमी निघतं. हा असा किस जाडसर असेल तर त्याच्यापासून बनवलेले जे पदार्थ असतात त्याचं टेक्स्चर पण खूप छान दिसतं आणि किसलेले तुकडे चावायलाही मिळतात. सालीचा हा पांढरा गर किसून घ्यायचा. हिरवी साल आपल्याला दिसायला लागली थोडीफार की नंतर किसणं थांबवायचं आणि या पद्धतीनं सगळ्या सालींचा हा पांढरा गर किसून घ्यायचा. या पद्धतीनं सगळ्या साली आपल्या किसून झाल्या की हा जो किस आपला मिळालेला आहे की किसून, याच्यामध्ये हिरव्या रंगाचे तुकडे असतील, म्हणजे सालाचे जर तुकडे असतील तर हे काढायचे. कारण आपण गोड पदार्थ बनवतो त्यावेळेला याच्यामुळे चवीत फरक पडू शकतो. आणि दुसरी गोष्ट की साल कडक असल्यामुळे खाताना हे कचकचित लागतं, त्यामुळे गोड पदार्थांमध्ये अजिबात हे मॅच होत नाही. म्हणून हे हिरवे तुकडे असतात ते काढायचे. कलिंगड जर कोवळं असेल आणि आतमध्ये किंचित पानसट असेल किंवा पिकलेलं नसेल नीट, तर अशा वेळेला त्याच्या ह्या हिरव्या सालीपासून सुद्धा आपण काही पदार्थ बनवू शकतो. हे बघा, एवढ्या किसमध्ये हे हिरवे तुकडे इतके मिळाले, याच्यामुळे चवीतमध्ये फरक पडतो. तर आता किस आपला निवडून पण झालेला आहे, तर हा मी आता याच्यापासून तुम्हाला हलवा कसा बनवायचा आहे ते दाखवते. त्यात ओलं नारळ खवून घेतला आणि आता मिक्सरमध्ये लावून असं बारीक वाटून घेतलं. बारीक वाटून घ्यायचं, किंचित पाणी घालायचं आणि या पद्धतीनं बारीक वाटून घ्यायचं. बारीक म्हणजे छान बारीक करायचं आहे आणि याच्यामध्ये खूप पाणी घालून रसदार नाही करायचं आहे, पण वाटण्यासाठी पाणी आवश्यक आहे तेवढं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आणि या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं. थोडंसं याच्यामध्ये तुम्हाला रस दिसतोय, पाणी दिसतंय, पण आपल्या रेसिपीसाठी हे आवश्यक आहे. साली तर आपले किसून झालेले आहेत आणि खोबरं वाटून झालेलं आहे, त्यामुळे आपली पूर्वतयारी झाली आहे. तर इथे आता कढईमध्ये तूप तापवलं आणि त्यावर हा किस आहे तो पिळून घेतलेला नाही आहे मी, आहे तसाच तुपावर परतून घ्यायचा.
व्यवस्थित परतून घ्यायचा. याचा एक छान अरोमा येतो, सुगंध येतो आणि परतत असतानाच तो थोडासा शिजतो पण. तर या पद्धतीनं हा तुपावर छान परतून घ्यायचा. परतत असताना थोडासा हा ट्रान्सपरंट होतो आणि आपल्या लक्षात येतं की हा शिजायला लागलाय. मग त्यावेळेला जे वाटलेलं खोबरं आहे ते त्या रसासकटच याच्यामध्ये घालायचं आहे. या हलव्यासाठी जाड बुडाची कढई वापरायची, कारण जरा आपल्याला हा परतून घ्यावा लागतो. कढईला चिकटला तर त्याला करपल्याचा वास येऊ शकतो आणि मग आपला हा गोड हलवा चवीला खराब लागेल. आणि या पद्धतीनं वाटलेलं खोबरं त्याच्यामध्ये घातलं की पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आणि परतत राहायचं. या पद्धतीनं परतत ठेवायचं आणि जो रस आहे तो थोडासा शिजवून घ्यायचा, आटवून घ्यायचा. म्हणजे याला एक मुळातच खोबऱ्याची गोडसर चव छान येते. कलिंगडाचा गर आणि खोबरं हे या रसाबरोबर शिजवून घ्यायचं. त्यासाठी सतत परतत राहायचं. तुम्ही नेहमी मावा, खवा असं काहीतरी वापरून हलवा करत असाल, पण या पद्धतीनं खोबरं घालून पण हलवा करून बघा. वेगळ्या चवीचा तुम्हाला खायला मिळेल. किस आणि खोबरं शिजवून घ्यायचं. थोडंसं कोरडं झाल्यानंतर या प्रकारे साखर घालायची. साखरेचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठरवायचं, कारण कलिंगडाचा किस आहे तो किंचित आंबटसर आहे आणि त्याच्या जोडीला आपण खोबरं घातलेलं आहे. तर आता साखरेचं प्रमाण या चवीनुसारच ठरवायचं आहे. साखर घातल्यानंतर थोडासा पुन्हा हा हलवा पातळ होणार आहे, तर तोही कोरडा करून घ्यायचा. त्यामध्ये तुम्हाला जर काही ड्रायफ्रुट्स वगैरे घालायचे असतील तर ते घालून घ्यायचे. मी इथे टुटी फ्रुटी घातलेली आहे. या पद्धतीनं सतत परतत राहूनच आपल्याला हे कोरडं करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये किंचित चवीसाठी मीठ घालायचं. गोड पदार्थ असतील तरी सुद्धा किंचित मीठ घातल्यामुळे चव छान येते गोड पदार्थाला. आणि फ्रीजच्या बाहेर ठेवलेत तरी टिकतातही चांगले. हा हलवा 4-5 दिवस छान राहतो. जास्त दिवस तुम्हाला ठेवायचा असेल, आठवडाभर ठेवायचा असेल तर फ्रीजमध्ये ठेवा. सर्वात शेवटी जायफळ, वेलची आपल्या चवीप्रमाणे, आवडीप्रमाणे घालायचं. हे असे वेगळे पदार्थ केल्यामुळे आपल्याकडे ज्या कलिंगडाच्या साली होत्या त्या पण संपल्या. त्याचा आपल्याला उपयोग पण करता आला आणि एक नवीन पदार्थ तयार झाला. हा पदार्थ आपण जसा गोड शिरा नाश्त्याला खातो त्याप्रमाणे सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा जेवणामध्ये स्वीट डिश म्हणून पण देऊ शकतो. कोणी पाहुणे आलेले असतील तर अशा वेळेला सुद्धा त्यांना वाटीभर हा खायला देऊ शकतो आपण. छान झालाय ना हलवा? तुम्ही पण असा करून बघा. तुमच्या घरातल्यांना सुद्धा नक्की आवडेल हा पदार्थ. आणि कलिंगडाच्या साली टाकून न देता असा त्याचा उपयोग केला म्हणून कौतुकही होईल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा.